ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आजचा दिवस उगवला तरी अद्यापर्यंत शिंदेसेना आणि भाजप यांच्यामध्ये अद्यापही युती जागेचा तिढा कायम असल्याचं चित्र निदर्शनास येत आहे. भारतीय जनता पार्टीने तब्बल 42 जागांचा आग्रह धरला आहे. मात्र एवढ्या जागा देणं शक्यच नाही असं या संदर्भात आता शिंदेसेनेकडून सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे मुंब्रा परिसरातील काही जागा भारतीय जनता पार्टीच्या पदरात टाकण्याचा प्रयत्न देखील झाला. मात्र मुंब्र्यातल्या जागा नकोच अशा प्रकारची भूमिका घेण्यात आली आहे. सध्या 2017मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये अनेक पक्षांतर झाली. ज्यावेळी शिंदे वेगळे झाले त्यानंतर आता शिंदे यांच्याकडची नगरसेवकांची संख्या 75पेक्षा जास्त आहे, तर भारतीय जनता पार्टीकडे 24 सिटिंग नगरसेवक आहेत. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीचा दबदबा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीची मागणी देखील वाढली आहे. त्यामुळे भाजपने अधिक जागांवर आपला दावा केलेला आहे. या पार्श्वभूमीवर आता नेमकी जागा वाटप होणार कसं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. भारतीय जनता पार्टी एकीकडे शिंदे सेनेला युतीमध्ये अद्यापही थांबवून धरलेलं असताना दुसरीकडे अजित पवार हा महायुतीतला तिसरा पक्ष मात्र या युतीच्या चर्चेमध्ये कुठेही दिसून येत नाही. त्यामुळे नेमकं या निवडणुकीमध्ये अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती काय असणार हा देखील एक प्रश्न आहे. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या.